यह कथा है संघ के प्रथम 3 सरसंघ चालकों की, उनके जीवन के नेतृत्व की, राष्ट्रीय नेतृत्व की। प्रथम 3 सरसंघ चालक के जीवन पर संघ गंगा के माध्यम से कथा प्रस्तुत की गई है। प्रथम अंक में प्रस्तावना के साथ डॉक्टर हेडगेवार जी का बाल्यकाल, वंदे मातरम का प्रसंग, कांग्रेस अधिवेशन पूर्व की स्थिति, संघ स्थापना का संकल्प, संघ कार्य विस्तार व महात्मा गांधी हेडगेवार भेंट के प्रसंग है। अर्थात डॉक्टर हेडगेवार का क्रांति कार्य, कांग्रेस कार्य और सरसंघ चालक के नाते कार्य, इनकी स्पष्टता होगी। दूसरे अंक में प्रस्तावना के साथ श्री गुरुजी का सारगाछी का जीवन, अखंडानंद के साथ वार्ता, नागपुर वापसी, डॉक्टर हेडगेवार से भेंट, डॉक्टर हेडगेवार का अंतिम भाषण, गुरुजी का सरसंघ चालक बनना, वल्लभ भाई पटेल गुरुजी वार्ता, कश्मीर का विलीनीकरण, संघबंदी, बाला साहेब का सरसंघ चालक बनना, आपातकाल, सत्याग्रह, राम जन्मभूमि आंदोलन आदि प्रसंग है। गुरुजी और बाला साहेब देवरस के जीवन पर स्पष्टता भी होगी। याच्यामागचा उद्देश हेच आहे की आत्तापर्यंत हेडगेवार, गुरुजी गोळवलकर आणि बाळासाहेब देवरस या 3 सरसंघ चालकांवरती एकही नाटक नाही आहे आणि यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं 100वे वर्ष आहे। तर त्यानिमित्ताने आम्ही नाटकवाले काय करू शकतो, तर म्हणून आम्ही असं ठरवलं की आपण नाटक करायचं आणि लोकांपर्यंत हे पोचलं पाहिजे की संघ कसा सुरू झाला आणि आता कुठे आला। 1925 साली जेव्हा सुरू झाला त्याच्यानंतर आतापर्यंत त्याची वाटचाल कशी आहे त्याची, हे सगळं नाटकातून अनेक चांगले प्रसंग आहेत। जसे की गांधीजी आणि हेडगेवार, हे लोकांना माहिती नाही आहे की हेडगेवारांची भेट गांधीजींशी झाली होती म्हणून, आणि त्यांना त्यांच्याविषयी अतिशय आदर होता पहिल्यांदा। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आम्ही अशी दाखवली की जे आज आपलं काश्मीर आहे, जे आपल्या भारतामध्ये आहे, तर गुरुजींनी जर का शिष्टाई केली नसती तर आज काश्मीर आपल्यात राहिलं नसतं। तर गुरुजी आणि हरिसिंग, राजा हरिसिंगची भेट त्याच्यामध्ये आहे एक महत्त्वाची। तसंच हेडगेवारांचं लहानपण मुलांना माहिती नाही आहे। जेव्हा ते या मुलांना माहिती होईल ना की कशा परिस्थितीतून ती 6 वर्ष ते एका 2 पलंगांच्या मध्ये झोपले होते आणि त्यांनी आपलं MBBSचं शिक्षण पूर्ण केलं, तर 13व्या वर्षी ज्या मुलाचे आईवडील एकाच दिवशी दोघंही जातात आणि तिथून त्याच्या विचारांमध्ये कसा परिणाम होतो आणि संघाविषयी त्यांना काय वाटतं, हे सगळं आमच्या नाटकात दाखवलेलं आहे।